वेलकम टू माय चॅनल. तर तुम्ही बघितलं असेल की माझा एक क्रिएटिव्ह पूर्वावर एक पहिला ब्लॉग गेलेला. तो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, ओके, आणि मित्र मैत्रिणींना शेअर सुद्धा करा. तर हा आता माझा जो ब्लॉग आहे तो सेकंड ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये आज क्रिएटिव्ह पूर्वा कुकिंग या भागामध्ये आहे. म्हणजे क्रिएटिव्ह काय पण असतं, ते आर्ट्सचं काय असेल त्याचं नाही तर कुकिंगचं. तर कुकिंगचं आज आपण बनवतो आईस्क्रीम, ते पण होममेड फ्री. ओके, तर त्याला काही नाही, होममेड गोष्टी आहेत. तर हे दूध आहे, दूध ऑलरेडी अवेलेबल असेल. प्लस हे आहे ओरिओ, जे की तुम्हाला इझिली भेटेल, दुकानात सुद्धा भेटेल. तर हा वेगळा आहे, म्हणजे बाबांनी आणलाय, ते काम करताना पाहिजे. मग त्यांनी हे आणले. ओके, माझ्याकडे अजून होतं पण ते कोणीतरी खाल्ले. मला ते माहिती नव्हतं, पण नंतर कळलं की आता माझ्या भाऊनीच खाल्लं. त्याला मी बोलली की आपल्याला बनवायची आईस्क्रीम, तुला पण भेटेल. आता माझी तेच वाटण्याची झाली, मग काय करावं, जाऊ दे असो. पहिले आपण हे कट करूया पॅकेट. बघूया याच्यामध्ये किती पीसेस आहेत. मध्ये 1 2. बट काय एक गोष्ट सांगू, हे ओरिओ सारखं तर आहे, पण याची पॅकिंग वेगळं आहे. ह्याला नाव दिलं ट्रिओ 6 कुकी, सी यू कॅन सी. आणि एक गोष्ट, ओरिओच्या याला अजिबात सिम्बॉल नाही दिलाय, नो ओरिओ सिम्बॉल. फ्लावरचा कोणता तरी आहे. आणि क्रीम इतकुशी आहे ना, बाहेरून केवढी फिलअप दिसते. ओरिओमध्ये तरी तेवढी असते, पण एवढी म्हणजे काय बनवू. तर ह्याच्यासाठी आहे ना, आपल्याला सगळी अगोदर काढून घेऊया ओरिओ. त्यामध्ये 2 3 4 5 6 1 2 5 संपलेला आहे. तर आपण काय करायचं, आता त्याची जी क्रीम असते ती दुधामध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला हे शॉर्ट मध्ये, म्हणजे तुम्हाला हे पूर्ण काढून भेटते. तर मिळूया हे पूर्ण काढल्याच्या नंतर, म्हणजे या सगळ्या बिस्किट्सची क्रीम काढल्यानंतर. सो गाईस, सगळी क्रीम ह्याच्यामध्ये काढून झाली आहे. आता इकडे बाकी आहे, मी आतमध्ये टाकते, जातच नाही गेली. आणि फक्त क्रीम टाकली याच्यामध्ये. तर ती मी मिक्स करून घेते. खूप घट्ट दूध झालं याच्यामध्ये. जास्त ओरिओ बिस्किट्स असते तर खूप जास्त बनवते. आणि आता आपण सगळी क्रीम काढली आहे, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे, आपल्याला फक्त म्हणजे ह्याचं पूर्ण पावडर बनवून घ्यायचं. तर त्याच्यासाठी आपण पहिले हे छोट्या पीसेसमध्ये पावडर झालं की सगळं सांडेल ना, म्हणून मी काय करणार आहे, ते असतं ना ते त्यांनी ब्रेक करतात, त्यांनी करणार आहे. मी छोटे पीसेस करून घेते, शॉर्ट अँड स्वीटमध्ये करते. तो गाईस पूर्ण तुकडे भरपूर मेहनत लागले काही त्याला करायला, पूर्ण तुकडे झालेले. आणि बाय द वे, तुम्ही बोलत असाल की मी दुसऱ्या घरात होते फर्स्ट मध्ये. तर हे आहे माझ्या आजीचं घर, दादी म्हणून ही माझी आजी. हाय. तर आईने पण माझा फर्स्ट सँडविचचा ब्लॉग बघितला असेल, तर आई फक्त एक मदत करून द्या, ह्याला पूर्ण पावडर मिक्सर लावलं म्हणजे ह्यानी पण बाई पण काय काम किती आहे ना, एवढी गरमी आहे ना गाईस. आणि मला खूप हीट टेम्परेचर. आईने काय लावला आहे किचनमधला फॅन. ठीक आहे, मला जायचं आहे. आईला द्यायचं आहे टेलरकडे. मिक्सर मध्ये एकाच झालं असतं. मिक्सर मध्ये मी करते, मग हे स्वतः येतं मला. येशील ना, जे मी करते ते लवकर होणार नाही. होतंय का? हो. तर आता मला एक प्रश्न पडलाय की आईस्क्रीम होईल का नाही होईल, माहिती नाही. आता जर नाही होणार ना गाईस, तर मी वेस्ट होऊन नाही देणार. मिल्कशेक बनवून पिऊन टाकेल. बघितलं, मिल्कशेक बनवणार होती, कॅन्सल होत. मग आता आईस्क्रीम संपली, मी आईस्क्रीम बनवते. तोपर्यंत मी हे जे विषय बनवलेलं
झालेला आहे बऱ्यापैकी काय पूर्ण झालं. आणि गाईस तुम्ही बोलत असेल आईस्क्रीम तू कोणती बनवणार आहे, तर मी स्टिकवाली आईस्क्रीम स्वतःसाठी नाही बनवणार.